आज आपण महाराष्ट्राची फेमस अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। बनवायला एकदम सोपी आणि चवीला एकदम अप्रतिम लागते अशी कोथिंबीर वडी। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर आहे, तर यावेळेस तुम्ही ही कोथिंबीर वडी एकदा नक्की बनवून बघा। अगदी सोपी पद्धत मी सांगितली आहे। नवीन कोण बनवणार असेल, ज्यांना येत नाही कोथिंबीर वडी बनवता, तेही व्यवस्थित अगदी परफेक्ट बनवू शकतात। आणि किती मस्त गोल गरगरीत अशी कोथिंबीर वडी ही थोड्या वेगळ्या पद्धतीने, थोड्या वेगळ्या ट्रिकने आपण बनवणार आहोत। तर हे बनवण्यासाठी आपण इथे काही थोडं साहित्य घेतलेलं आहे। तर त्यापैकी आपण घेतलेलं आहे 1 चमचा जिरं, सोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी। आता हे एका मिक्सर जारमध्ये घालून आपण थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे। असंच आपल्याला सुखं वाटून घ्यायचं आहे। चमच्याने मध्ये मिक्स करत आपण हे वाटून घेतलेलं आहे। तर बघा, हे असं मस्त उबड असं आपण वाटून घेतलेलं आहे। तर याला ठेवूया साईडला आणि आता पुढे बघूया। तर इथे मी 2 जुड्या कोथिंबीरच्या घेतल्या होत्या, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत। आणि देठ बघा एकदम बारीक असतील तेच घेतलेले, जास्त मोठे देठ नाही, फक्त पानांचा भागच घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा कोथिंबीर वडी खातो तेव्हा देठ लागत नाही। आणि स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि अशी चाळणीवरती नितळत ठेवायची, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण निघून जातं। आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे। तर सुरीच्या साहाय्याने आपण याला बारीक बारीक अशी कापून घेऊया। एकदम बारीक नाही झाली तरी चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त थोडंसं कापून घ्यायचे आणि जास्त देठ नाही घातले, त्यामुळे पानांचं पटकन कापल्याही जातात। देठ असतील ना, तर जेव्हा आपण कोथिंबीर वडी खातो तेव्हा फक्त देठ लागतात। त्यामुळे शक्य असेल तेवढी जाडसर देठ काढून टाका आणि फक्त कोळे देठ घ्या, म्हणजे पानांचाच वापर करायचा आहे। तर या पद्धतीने बघा, मी सर्व कोथिंबीर जी आहे ती कापून घेते एकदम बारीक अशी। तर कोथिंबीर आपली कापून झालेली आहे। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करूया। तर आपण जे मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट उबडधोबड अशी पेस्ट करून घेतली होती मिक्सरमधून, ती घालून घेऊया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यासोबतच इथे मी 2 चमचे गूळ आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे। यामुळे चव खूप छान येते। ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल तरी नाही घातलं तरी चालेल, पण एकदा नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते। सोबतच एकदम असं खुसखुशीतपणासाठी आपल्या कोथिंबीर वडीला 2 चमचे मी इथे सफेद तीळ घालते आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी मस्त खुसखुशीत होते। सोबतच आपण यामध्ये बेसन घालणार आहोत, तर गॅसचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण इथे अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी पाव चमचा एवढीच हळद घालते आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीही घातलेली आहे, त्यामुळे फक्त थोडासा लाल मिरची पावडर। आणि इथे बेसन घेतलेलं आहे मी, 1 कपवरून मोठा बेसन घेतलेला आहे। याच कपाने मी 2 कप कोथिंबीर झाली होती, तर त्याच कपाने मी मोजून आपण 1 कप बेसन घेतलेला आहे। तर आधी काय करायचं, आपण सर्व जे मसाले वगैरे घातले आपण ते कोथिंबीरेला छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित कोथिंबीरेला सर्व मसाला वगैरे लागेल। तर थोडंसं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित सर्व मसाले वगैरे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण थोडं मीठ घातलं आहे, जर तुम्हाला नंतर वाटलं असं की बेसन घातल्यानंतर मीठ कमी आहे, टेस्ट करून बघा। मीठ कमी वाटत असेल तर अजून घालू शकता, पण सुरुवातीला आपण थोडं कमीच मीठ घालायचं आहे। तर आता हे व्यवस्थित सर्व मीठ लावून झाल्यानंतर कोथिंबीरेला बघा थोडं पाणी सुटलेलं आहे। आता याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करत जायचं आहे, म्हणजे वरून पाणी घालण्याची गरज नाही, कारण पाणी घातलं ना तर मग ते पातळ होईल आणि आपल्याला जो शेप हवा आहे तो देता येणार नाही। त्यामुळे पाणी नाही घालायचं आहे, फक्त असं मिक्स करत राहणार ना, ते आपोआप त्याला पाणी सुटत जाईल। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता उरलेलं सर्व पीठही मी घालून घेतलेलं आहे आणि फक्त मिक्स करत राहते। तर इथे बघा थोडंसं पीठ मला जरा कमी वाटतं आहे आणि छान असं बाइंडिंग येत नाही आहे, तर इथे अगदी पाव कप एवढं मी पीठ अजून घेतलेलं आहे, जास्त नाही, फक्त पाव कप, म्हणजे टोटल 1.25 कप आपल्याला इथे पीठ लागलेलं आहे। आता परत मिक्स करून घेऊया
बघा पाणी न घालता मस्त असं पीठ आतमध्ये मिक्स होत जात आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं कोरडं होतं आहे तर एक छोटासा चमचा 1-2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. तर हे आपलं मस्त असं मिश्रण मिक्स झालेलं आहे कोथिंबीर वडीचं. तर याचे आपण मस्त असं बघा गोळा होतोय, छान असा गोळा होतोय. तर आता हे ठेवूया साईडला आणि पुढची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे ग्लासेस घ्यायचे आहेत आणि असं ब्रश वगैरे घेऊन आपण याला पूर्ण ग्लासांना तेल लावून घ्यायचं आहे. तर हे मस्त असं एकदम गोल शेप येण्यासाठी आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडी बनवतो आहे, तर त्यासाठी हे परफेक्ट आहे. तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. ग्लासाला पूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर वडी काढू तेव्हा सहज निघाली पाहिजे. तर बघा ग्लासांना मी दोन्ही ग्लासांना असं तेल लावून घेते. तर ग्लासांना आपलं तेल लावून झाल्यानंतर हे सफेद तीळ आपण घ्यायचे आहेत आणि ते साईडने असे टाकत द्यायचं आहे. तेल लावल्यामुळे ते पटकन चिपकतात. ही बघा मस्त अशी चिपकले जात आहेत ना. तर असं पूर्ण ग्लास कवर करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे लुकही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. बाहेर मस्त असे जे फ्राय करतो ते अजून क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात. तर हे दोन्ही ग्लासांना मी तीळ आणि तेल लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं त्यातलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे. गोल करून आपण एक ग्लासामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडं हलकं हलकं प्रेस करायचं आहे आणि ग्लास आपल्याला पूर्ण वरपर्यंत नाही भरायचं आहे. थोडं गॅप ठेवायचे. मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. थोडं हलका हाताने बघा दाबत दाबत जायचं आहे. या पद्धतीने. आणि बघा गॅप थोडी ठेवायची आहे, कारण ही जी वडी आहे वाफ दिल्यानंतर फुलते, त्यामुळे आपल्याला हे ग्लासांमध्ये थोडासा वरून गॅप ठेवायची आहे. पूर्ण वरपर्यंत कवर नाही करायचं आहे आणि वरून थोडीशी सफेद तीळ लावून घेऊया. तर असं दोन्ही ग्लास आपण तयार करून घेऊया. तर ग्लास आपली मस्त अशी तयार आहे, वरून तीळ लावलेले आहेत. आता काय करायचं, कढईमध्ये आपण ह्याला वाफेत ठेवणार आहोत. तर कढईमध्ये एखादं स्टँड ठेवून त्यावरती ही ग्लासं ठेवायची आहेत आणि कमीत कमी 15 मिनटं लागतात वाफ येण्यासाठी. त्याला कवर करून आपण 15 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवरती वाफवून घेऊया. तर 15 मिनटानंतर पाहूया आपण. तर बघा अळूवडी आपली मस्त वाफली गेली आहे आणि बघा पहिले मी सांगितलं होतं ना थोडं गॅप ठेवायची. बघा मस्त अशी फुलून आलेली आहे. पूर्ण ग्लासाच्या वरती किती मोठी लेअर आली आहे बघा. म्हणूनच पूर्ण ग्लास पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही, थोडंसं गॅप ठेवायची, म्हणजे त्याला अळूवडी कोथिंबीर वडीला छान फुलायला जागा मिळते. आता एखादी अशी पातळ सुरी घ्यायची आणि त्याने आपल्याला असं हे सुरीने साईडच्या कडा अलगद सोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे अळूवडी इझिली निघून येते. तर दोन्ही ग्लासेस मी सोडून घेतलेले आहेत. थोडंसं हलकंसं टॅप केलं की अळूवडी एकदम इझिली निघून येते. किती मस्त शेप आला आहे गोल आणि ग्लासालाही बघा अजिबात चिकटलेलं नाही आहे. थोडंसं हलकंसं ते इथं चिपकतंच. आता ह्या सुरीनेच आपण पातळ, जेवढ्या साईजची तुम्हाला पातळ जाड शेप हवे आहेत, कोथिंबीर वडी हवी तशी कट करून घ्यायची आहे. तर इथे मी मीडियम साईजची कोथिंबीर वडी कट करून घेते. बघा या पद्धतीने एकदम मीडियम साईजची मी अळवड्या कट करून घेते. जास्त मोठ्या असल्यानं खूप छान लागतात फ्राय केल्यानंतर खाण्यासाठी. तर आता मी फक्त इथे शॅलो फ्राय करते. तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तर करू शकता, पण कमी तेलामध्ये ही खूप छान एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी होते. तर नक्की करून बघा कोथिंबीर वडी आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर एका साईडने मस्त अशी फ्राय झाल्यानंतरच पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायची आहे. वरून थोडंसं तेल घालते मी. आणि थोडेसे ना तीळ लावले आहेत मी वरून, त्यामुळे फ्राय झाल्यानंतर खूप छान दिसेल. हलका हलका तो व्हिडिओ माझ्याकडून
स्किप झाला आहे तर तुम्ही वरून थोडेसे तीळ लावून घ्या, त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतात ह्या अळवड्या. बघा मस्त अशा खुसखुशीत अशा आपल्या अळवड्या फ्राय झालेल्या आहेत. कमी तेलामध्ये मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीर वडी तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही आनंद घेता येईल. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त अशी महाराष्ट्रीयन फेमस अशी कोथिंबीर वडी. बनवायला सोपी आणि एकदम चविष्ट अशी, चवीला एकदम अप्रतिम लागते आणि तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा पटकन कट करून फ्राय करून खाऊ शकता. एक हफ्ताभरही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केला तरी अजिबात खराब होणार नाही.